करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक उत्तमाचं आपल्याला श्रवण दिलं. त्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला सामर्थ्यसुद्धा पुरवलं. एक समर्थाने सुंदर असा भाग आपल्यासाठी लिहून दिलेला आहे. आपल्या अंतरीमध्ये ठेवलेलं निवेदन हे ईश्वराचरणी पोहोचतं का, याचा आपण सातत्याने विचार करत असतो. मनामध्ये एक संशय निर्माण होतो, मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा राहतो की मी एवढं करत आहे, परंतु माझ्या अंतरी ठेवलेलं निवेदन हे ईश्वराचरणी पोहोचलं असेल का. हाच एक प्रश्न. याच प्रश्नासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून समर्थांनी उत्तमाची पहिलीच ओवी श्रीमत दासबोधामध्ये जी मंगलाचरणामध्ये श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, श्रवणाची प्राप्ती दाखवली. श्रवण का महत्त्वाचं आहे. या आयुष्यामध्ये एक आयुष्य, एक जीवन, एक प्रवास, त्यामध्ये येणारी ही सुखदुःख आणि त्यामध्ये आपले चांगले विचार. आपल्याला कोणतंही कार्य करायचं आहे, त्या कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो. कार्याची सुरुवात उत्तमाची झालेली आहे. कार्यामध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस आपण कोणावर अवलंबून ठेवतो. ज्याप्रमाणे आपण कर्म करू, ज्याप्रमाणे आपण कार्य करू, त्याचप्रमाणे तुला काय मिळणार आहे, त्याचं फळ प्राप्त होणार आहे. आपण उगाचच कोणाला दोष देत बसतो, नशिबाला दोष देतो. माझं नशीब फुटकं, माझ्याकडे कोणी पाहत नाही, देवसुद्धा माझ्याकडे पाठ फिरवायला लागलाय. देव प्रत्येकाजवळ, प्रत्येकाच्या अंतरी, प्रत्येकाच्या चराचरामध्ये आहे. जगात देव आहे की नाही असे विचारणारे सुद्धा खूप आहेत. परंतु सजीव सृष्टी, विचार करा, आपण जे बोलतो, आपल्यातून तो आत्मा निघून गेला, या देहाला किंमत शून्य. म्हणून आपण ठेवलेलं निवेदन, आपल्याला एखादं निसर्गरम्य ठिकाण आपल्याला पाहायचं आहे, तिथे जायची ओढ लागलेली आहे. परंतु आपल्याला आई वडिलांशी बोलायचं आहे की आई पप्पा, की मला तिथे जायचं आहे, आपण जाऊया का. परंतु आपण घाबरत का होईना आपण विचारण्याचं धाडस करतोच. त्याच्या अगोदरच रिप्लाय आपल्याला येतं. वडिलांच्या मुखातूनच पहिले हे उद्गार येतात की आपल्याला या क्षेत्राला, या निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायचं आहे. मग विचार करा, तो मुलगा, प्रश्नचिन्ह त्याच्या मनामध्ये उभा राहिला, त्याच्या मनामध्ये कल्पना उभी राहिली की माझ्या मनातलं ओळखलं कसं काय. बरोबर ना. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले ना. म्हणून अंतरी ठेवलेलं निवेदन पूर्ण कसं होईल त्याचा तोची जाणे. ज्याने 84, बघा, 83,99,999 योनींचा संपूर्णपणे फेरा आपल्याला चुकून हा नरदेह प्राप्त करून दिलाय. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य ही चिरत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे आळपुनिया लुटी, आनंदाची करावी.
म्हणून अंतरी ठेवलेले निवेदन. स्मरणिका आपल्या हातामध्ये आहे. देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाची भक्ती करायची आहे, देवाची पूजा करायची आहे. त्या जागेवर आपण बसलेलो आहोत. हातामध्ये स्मरणिका, समोर ग्रंथ. परंतु आपलं मन हे संपूर्णपणे चंचल आहे, भ्रमिष्ट आहे, बाहेर आहे. कोणी यावं आणि आपल्याला स्पर्श करतात आपण दचकतो, कारण आपली तनू इथे बसलेली आहे आणि मनू सर्वत्र भरकटत आहे. मग दचकल्यावर आपण त्याच्याकडे रागाने पाहतो किंवा घाबरत पाहतो. असं का होतं? म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना निवेदन ठेवून जर केली तर निवेदनाची पूर्तता नक्कीच होते. आपली तशी मागणी हवी, मागणीचा नक्कीच पुरवठा करणारा आहे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. प्रत्येक वेळी उपासना करत असताना कधी कधी आपल्याला लेट होतं बघा. जॉबवरून येतो किंवा प्रवासावरून येतो, थकल्यासारखं होतं, आपली उपासना होत नाही, काहीतरी आपल्याला लगेच चुकल्यासारखं होतं. परंतु तो सगळं सांभाळून घेणार आहे. तिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्व सांभाळणार आहे. आपण एक वेळ जर उपासना केली नाही, एक वेळ पूजा केली नाही, तर तो कधी रागावत नाही. परंतु एवढंच आपली मागणी आहे की शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्या चरणी असला पाहिजे. शेवटचा दिवस गोड व्हावा, हाच अट्टहास. परंतु याच अट्टहासासाठी संतांची भूमिका, संतांचे विचार आपल्याकडे का असावे? संत शिकवण. आपल्याला कोणी आता विचारलं की तुझा मरण आहे, काळाचं बोलावणं आलंय, आपण काय करू? थोडे दिवस थांब. का? अजून तुला या पृथ्वी तलावर काय करायचं आहे? परंतु विचार जर केला, आपल्या हाताखालून बघा, आपले हात जे आहेत, आपले प्रत्येक अवयव, आपले 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय या उत्तमाच्या मार्गाला लागलेत. ज्याचा बोलवणं आलंय, ज्याप्रमाणे काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बापू. बोलावणं आलंय, उत्तमाचं आहे. निवेदन ठेवून उत्तमाचं. बघा, उपासना करत असताना त्याला मरण आलं. विचार करा. आपण बोलतो अरे उपासना करत असताना हा देह निघून गेला, अरे उत्तमच आहे, बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले अंतरी ठेवलेलं निवेदन. आजारी आपण पडतो, आजाराला आपण निमंत्रण देतो, आमंत्रण देतो, बाहेरचं खाणं खातो. बघा, इतके आपली जी जीभ आहे, त्या जिभेला असणारे चोचले बघा आपण सर्वत्र पुरवत असतो. जसं मन फिरतं ना, तशी त्याची टेस्ट बदलते. एकदा काय ती सवय लागली, ती सवय तुटत नाहीये. तसेच हे देहाला संपूर्णपणे 8 विषय आहेत. 8 विषयाने संपूर्णपणे हा गुरफटलेला हा देह, त्याला जागेवर आणण्याचं कार्य मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे. म्हणून समर्थाने उत्तमाचं सांगितलं. आपण निवेदन ठेवतो,
निवेदनाची खरी पूर्तता होते का? आपण अधिष्ठानाजवळ उभा राहतो, देवाचं नामस्मरण करतो, देवाला निवेदन ठेवतो की मी आता घराबाहेर पडत, हा देह घराबाहेर पडत आहे, याला उत्तम ठिकाणी जायचं आहे आणि उत्तम ठिकाणी घरामध्ये यायचं आहे. हा प्रवास उत्तमाचा होऊ दे आणि नामस्मरणामध्येच हा देह असू दे. बघा, ज्याप्रमाणे आपल्याला संपूर्णपणे संरक्षण असतं ना, त्याचप्रमाणे अलगद आपल्याला नेलं जातं आणि अलगद आणलं जातं. हेच खरं असतं. खरा जर आपण अनुभव पाहिला असेल तर प्रत्यक्षात आपण आपल्या बघा जीवनामध्ये असा प्रसंग पाहिलाच असणार. देवाची ओळख, आत्मप्रचिती पाहिली पाहिजे. आपण रस्त्याने चाललेलो आहोत, बघा कसा प्रसंग येतो. रस्त्याने चालत असताना मागून सुसाट अशी गाडी येते, परंतु आपल्याला स्पर्श न करता आपल्या बाजूने सुसाट निघून जाते. आपण त्याच वेळी दचकतो आणि देवाचं स्मरण करतो. देवा, ईश्वरा, परमेश्वरा, आज तुझ्यामुळे हा देह वाचला. अरे प्रत्यक्षात तुम्ही अधिष्ठानाजवळ निवेदन ठेवलं होतं. हे सद्गुरु राया, हे ईश्वरा, मी प्रवास करत आहे, मला सुखरूप घरी आणा. बरोबर की नाही? मग आपली जशी मागणी होती तसा त्यांनी पुरवठा केला. आपण दिलेला शब्द हा त्याने पूर्ण केला, परंतु आपण एखाद्याला दिलेला शब्द हा पूर्ण करत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण निवेदन ठेवत असतो त्याप्रमाणे कसं ठेवावं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर की नाही? आपल्याला काही अडीअडचणी आल्या, आपलं रडगाणं आपण कोणापुढे मांडतो? बरोबर की नाही? देवापुढंच मांडतो की नाही? चिंता वाहतो विश्वाची, सकळ करणे जगदीशाचे. आपल्याला काही प्रसंग येऊ, सुखदुःखामध्ये त्याचं नामस्मरण असलं पाहिजे. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण. समर्थ म्हणाले, नामस्मरण हे आपल्या अंतरी असलं पाहिजे. या अंतरीमध्ये हा अंतरीचा अंतरात्मा, एक अधिष्ठाता आपल्या अंतरी आहे. ज्याप्रमाणे आपण भिंतीवर फोटो लावतो, देवळामध्ये आपण मूर्ती पाहतो, त्याचप्रमाणे या शरीरामध्ये त्याचं अधिष्ठान आहे. आतमध्ये अंतरीमध्ये अधिष्ठात आहे, त्याचं वास्तव्य आहे. देवाचा पट्टा कुठे आहे? देव कुठे राहतो? अरे देव तुझ्या अंतरी. मग ठेवलेलं निवेदन पूर्ण करायची हिंमत आपल्यामध्येच आहे, परंतु आपण काय करतो? विचार करा. म्हणून प्रत्यक्ष समर्थांनी सांगितलं, ज्याप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याला उत्तमाची साथ देणं गरजेचं आहे. एखाद्याला काहीतरी कमी पडतोय तर त्याला मदत करणं गरजेचं आहे. हाच खरा अनुभव आहे आणि हीच खरी आत्मप्रचिती. म्हणून देणे ईश्वराचे. आपल्यामध्ये देवघेव होत नाहीये, फक्त आपण घेत राहतो. देण्याची भूमिकाच नाहीये. आपल्याकडे कोणी मागायला आलेलं नाहीये, परंतु आपल्याकडे असणारे हे विचार प्रत्यक्षपणे जर आपल्या घरामध्ये कोणी आलं तर घर हा उत्तमाचा असला पाहिजे. तर घर कोणता? बरोबर की नाही? हा संपूर्णपणे हा देह, हा उत्तमतेचा. ज्याप्रमाणे आपल्या चार चौघांमध्ये आपण जेव्हा उभा राहतो त्यावेळी आपली वागणूक कशी असते, वर्तन कशी असतात, त्याचप्रमाणे सर्वत्र पाहिलं जातं ना. म्हणून मार्ग सापडे सुगम,
कशामुळे हे प्राप्त झालं? कोणाची संगत आहे? ही संत संगत आहे. बरोबर की नाही? म्हणून अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. या संपूर्ण बघा, हे विषय वासना कशामुळे बाहेर पडतील? 8 विषय जे आहेत ते श्रवण, संपूर्णपणे श्रवण मात्रा. आपल्याला कान दिलेले आहेत, कर्ण संपूर्णपणे आपण ऐकले पाहिजे. जे आपण श्रवण ऐकले त्याचं संपूर्णपणे मनन करता आलं पाहिजे आणि त्या मननाचा निजध्यास करता आला पाहिजे. बरोबर नाही? सायकल आणलेली आहे परंतु सायकल चालवली नाही तर आपण शिकू का? नाही शिकणार. त्याची माहिती आपल्याला कळेल का? नाही ना. म्हणून तिन्ही गोष्टी संपूर्णपणे जर केल्या तर आपल्या या देहाचा संपूर्णपणे काय होईल? व्यायामसुद्धा होईल आणि सर्व गोष्टी आकलन होतील. म्हणून श्रवणाचं मनन आणि मननाचं निजध्यास. म्हणून समर्थ म्हणाले, ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकेले भूमंडळी. अंतरी ठेवलेलं निवेदन हे नक्कीच पूर्ण होणार आहे. फक्त विश्वास असला पाहिजे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ.